मी आज चिकन करी करणार आहे। त्याच्यासाठी पाव किलो मी चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलंय साफ करून। आणि त्याच्यासाठी आता लागणारे मी 2 मोठे कांदे घेतलेत, बारीक करून घेतलेत, असे बघा बारीक चिरून घेतलेत। आणि त्याच्यासाठी आता लागणारं मी 2 हिरव्या मिरच्या छोट्या घेतल्यात, बारीक करून घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट मी साधारण 1 चमचा घेतलेला आहे। आणि मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा। आणि 1 चमचा मी मीठ घेतलं आहे, तुम्हाला चवीनुसार तुमचं जसं चिकन असेल तसं तुम्ही वापरू शकता। आणि हे चिकन मसाला घेतलेला आहे मी, तो तुम्ही जर तुम्हाला हे करायचं असेल, गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, पण हे मी चिकन मसाला घेतलेला आहे 1 चमचा। हे सगळं साहित्य मी आता दाखवणार आहे करून। गॅस चालू केला आहे, भांडं तापत ठेवलेलं आहे, तेल आता अंदाजानुसार मी टाकते। गॅस मी चालू केलेला आहे, आता मी कांदा टाकते आतमध्ये। कांदा आता चांगला परतवून घ्यायचा आहे, चांगला लाल कलर व्हायला पाहिजे, तांबूस कलर। हे बघा कांदा छानपैकी लालसर झालेला आहे, मस्तपैकी भाजलेला गेला आहे चांगला, जरा सुद्धा कच्चा राहिलेला नाहीये। आता याच्यामध्ये मी बारीक केलेली मिरची घालते आणि आलं लसूण पेस्ट घालते। हे बघा आता हे सगळे मी मसाले मीठ वगैरे सगळं टाकते आतमध्ये। आणि हे चिकन ना सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारं आहे, अशा पद्धतीने पटकन आपल्याला हवं असेल तर झटपट करू शकतो आपण। हे आता मी चिकन आतमध्ये टाकते आहे। मी आता थोडीशी हळद टाकते। मी हे 5 मिनिटं चांगले ढवळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी साधारण 2 पेले मावेल एवढं मी पाणी घालणार आहे। याला आता आपण झाकण लावून साधारण 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। मी आता याच्यावर झाकण लावते। चिकन तिकडे आता मी शिजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी आता वड्यांची तयारी करते आहे। हे तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेले आहे। आणि आता अंदाजानुसार मीठ घेऊन मीठ घेतलंय, आता त्याच्यामध्ये पाणी मिक्स करते। मीठ जरा असं हे करून घ्यायचं, मिक्स करून पूर्ण पाण्यामध्ये। आता मी पीठ त्याच्यामध्ये ओतते। हे आता मळून घ्यायचं आहे, पूर्ण गोळा करून घ्यायचा आहे आता पाणी घालून। हे बघा हे पीठ चांगलं मळून घेतलंय मी, मस्तपैकी मळून घेतलंय बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। आणि त्याचे आपल्याला हवे तसे गोळे, छोटे मोठे कसे हवे वडे तसे आपण गोळे करून वडे करणार आहोत। हे बघा हे असे गोळे करून घ्यायचे आहेत, आपल्याला हवे तसे छोटे मोठे करता येतात। मी मीडियम केले आहेत। ह्या पोळपाटावर मी रुमाल ठेवलाय आणि आता याला पाणी लावते आणि आता असे त्याच्यावर थापते। हे आपल्याला अशा ह्याने थापायचे असतात। आता मी तिकडे भांडं तापत ठेवलेलं आहे, कढई तापत ठेवलेली आहे।
गॅस चालू केलेला आहे आणि मी आता ते बघते जरा तेल तापलं आहे का. नाही अजून तापलंय, थोडं थांबावं लागेल. तेल बघा चांगलं तापलंय. मी आता वडा सोडते आतमध्ये. आता मी परतवते. हा बघा झालेला आहे, छानपैकी तळला गेलाय. हे बघा वडे तयार झालेले आहेत. मी आता चिकन तयार झालंय का बघते. हे बघा छानपैकी मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा छान शिजलंय मस्त. हे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं मी शिजवलेलं आहे.